नमस्कार. गीता फॉर ऑल या चॅनेलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानेश्वरी ते गीता, उपमेच्या ओंजळीतील अर्थ सुमने यातील पुढील उपमा आज आपण जी बघणार आहोत ती आहे मृगजळ. प्रथम आपण गीतेतील अध्याय 2 मधील श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 14. श्लोक आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यः तानि तितिक्षस्व भारत. या श्लोकाचा अर्थ आहे, हे कौंतेया म्हणजेच अर्जुना, इंद्रिये व विषय यांच्या संयोगाने थंड, गरम, सुख व दुःख हे अनुभव निर्माण होतात व पुन्हा नष्टही होतात. हे अनुभव अनित्य आहेत. त्यामुळे तू विचलित न होता ह्यांना सहन करावेस. पुढील श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, यम हि न व्यथयन्येते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाम्य कल्पते. याचा अर्थ आहे, हे पुरुष श्रेष्ठा, ज्या पुरुषाला हे अनुभव त्रास देत नाहीत आणि म्हणून सुख व दुःख ज्याच्यासाठी सारखेच आहेत, म्हणजे जो अशा वेळीही स्थिर राहू शकतो, असा धैर्यवान पुरुष मोक्षाला पात्र होतो. गीतेच्या या तत्वावरच ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलं आहे ते आपल्याला ओवी क्रमांक 120 मध्ये मिळतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या विषयान वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही. या विषयान वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. हे अर्जुना, या इंद्रियांचा स्वभाव बघ कसा आहे. त्यांना या विषयांशिवाय इतर काही आवडतच नाही. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विषय तरी कैसे, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा भासे भद्र जाती. आणि हे विषय कसे आहेत, तर मृगजळ असावेत तसे आहेत, किंवा स्वप्नात दिसणाऱ्या उत्तम हत्तीसारखे हे खोटे आहेत. आता इथे रोहिणीचे जळ असा शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलेला आहे. तर रोहिणी नक्षत्रामध्ये कडक उन्हाळा असतो आणि म्हणून आता ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, जवळजवळ 700हून जास्त वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे. गीतेचा त्यांनी त्या ज्ञानेश्वरी मधून अर्थ मराठीमध्ये आणण्याचे फार मोठे काम केलेले आहे. त्या काळी रोहिणीचे जळ असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. तर रोहिणी नक्षत्रामध्ये कडक उन्हाळा असतो, म्हणून त्या कडक उन्हाळ्यामध्ये जे जळ दिसते ते म्हणजे रोहिणीचे जळ, म्हणजेच मृगजळ. आता विज्ञानामुळे आपल्याला माहितीच आहे की किरणे कशी वाकडी होतात आणि त्यामुळे आपल्याला तिथे पाण्याचा भास होतो. पण त्या काळी सुद्धा त्यांना ही कल्पना होती की अशी एक काहीतरी घटना घडते जिथे पाणी नसताना पाणी असण्याचा भास निर्माण होतो. त्यालाच त्यांनी रोहिणीचे जळ असा शब्दप्रयोग वापरला आहे. मृगजळाला आणखीन एक सुंदर दुसरा समानार्थी शब्द आहे, तो म्हणजे मृगतृष्णा. आणि भद्र जाती, भद्र म्हणजे शुभ, त्यामुळे भद्र जातीचा अर्थ आहे शुभ किंवा उत्तम हत्ती. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे अनित्य तियापरी म्हणून तू अभेरी, हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. असे हे सुखाचा खोटा आभास निर्माण करणारे, नेहमी न टिकणारे जे विषय आहेत त्यांना तू दूरच ठेवावेस, त्यांच्या अधीन होऊ नकोस. आता ही जी मृगजळाची उपमा वापरली आहे त्याविषयी आपण थोडंसं बघूया. हरिण
माळरानामध्ये भर दुपारी उन्हाळ्यात तहान लागली की दूर दिसणाऱ्या मृगजळाकडे धाव घेते. पण ते मृगजळ तर दूरच जातं. पाणी न मिळाल्यामुळे बिचारे हरिण अगदी कासावीस होते. आपणही सुख मिळावे म्हणून भौतिक गोष्टींच्या मागे अक्षरशः धावतो. जसं आज हा फोन, मग आता पुढे नवीन मॉडेल, पुढील मॉडेल. पण ह्या गोष्टींपासून, भौतिक गोष्टींपासून जे सुख निर्माण होतं ते नेहमीच क्षणिक असतं. ते सुख क्षणिकच टिकतं. मृगजळासारखंच सुख नेहमीच दूर जात आहे असं वाटू लागतो. आपण एखाद्या अतिशय सोयी असलेल्या घरात राहत असतो, आपल्याजवळ उत्तम वाहन असतं, तरीही कुठेतरी सुख आपल्यापासून दूर जात आहे असं वाटू शकतं. हे भौतिक, म्हणूनच या भौतिक सुखाला मृगजळ अशी उपमा ज्ञानेश्वर माऊलींनी वापरली आहे. तर हे भौतिक सुखाचे मृगजळ कसे टाळावे? त्यासाठी विषय म्हणजेच इच्छा आणि इंद्रिये ह्यांच्यावर आपला ताबा असायला हवा, ह्यावर आपले नियंत्रण असायला हवे. जर आपले इंद्रियांवर, आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छांवर नियंत्रण असेल तर आपले मन चंचल राहणार नाही, मनःशांती मिळेल. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपण करणार नाही आणि आपल्याला मनःशांती राहील. जिथे मनःशांती आहे तिथे समाधान आपोआप राहणारच. त्याबरोबरच जे आहे त्याविषयी कृतज्ञता मनामध्ये राहील आणि जेव्हा समाधान, कृतज्ञता या भावना राहतील तेव्हा आपल्याला जे सुख मिळेल, आपल्याला जो आनंद मिळेल तो नित्य राहील. तो या भौतिक वस्तूंपासून मिळणाऱ्या सुखासारखा अनित्य न राहता ते एक जास्त काळ टिकणारं चिरकाल असं सुख राहील आणि आयुष्य सुंदर बनेल. म्हणूनच गीतेमध्ये इंद्रियांचे नियंत्रण करण्यावर भर दिला. अशाच सुंदर सुंदर उपमांच्या द्वारे आपण गीतेतील तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण समजून घेण्याचा प्रयत्न तर करणार आहोतच, पण जर तुम्हालाही या व्हिडिओमुळे काही फायदा होतो असं वाटत असेल किंवा असे वाटत असेल की यामुळे ही गीतेतील तत्वे समजणे सोपे होते आहे, तर जरूर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले तर काय होईल? सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा पुढील व्हिडिओ आम्ही टाकू तेव्हा तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल आणि कळेल की आता पुढील व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा ऐका. जोपर्यंत हे तत्व आपल्या अगदी अंतर्मनापर्यंत झिरपत नाही तोपर्यंत ही तत्वे, गीतेतील तत्वे इतकी सुंदर आहेत ज्यामुळे आपले आयुष्य सुंदर होऊ शकते. तत्वे इतकी प्रभावी आहेत जी आयुष्य सुंदर करू शकतात आणि म्हणूनच या तत्वांना पुढील पिढीपर्यंत नेणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे असे मी समजते. धन्यवाद.